नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी 2024 मध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती, त्या घरांचं पोझिशन कधी मिळणार आहे? त्या घरांचे जे अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहेत, जे रेडी घर आहेत, काहींनी पूर्ण पेमेंट केलेले आहेत घरांचे, तर काहींनी 2 ते 3 इन्स्टॉलमेंटचे पेमेंट केलेले आहे. तर आता यांना घरं कधी मिळणार आहेत याची माहिती आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत त्याची माहिती या युट्यूब चॅनलवरती मिळत असते. 2024 मध्ये 26,000 घरांच्या लॉटरीमधील लोकेशन होते, जसे की वाशी ट्रक टर्मिनल, खारघर सेक्टर 14, ईडब्ल्यूएस एलआयजीचा प्रोजेक्ट, त्यानंतर खारघर रेल्वे स्टेशनचा प्रोजेक्ट, मानसरोवर रेल्वे स्टेशन, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, पनवेल बस टर्मिनल, त्यानंतर कळंबोली ट्रक टर्मिनल आणि तळोजामधील सेक्टर 28, सेक्टर 39 आणि सेक्टर 37A आणि जी उरण रेल्वे लाईन आहे त्या लाईनमधील उल्वे बामणडोंगरी खारकोपर ईडब्ल्यूएस एलआयजी याच्यामध्ये ही ईडब्ल्यूएस एलआयजीचे प्रोजेक्ट होते. आता मोस्ट ऑफ जर आपण काही प्रोजेक्टची जर माहिती बघितली, जर जे तळोजामधील जे लोकेशन आहेत सेक्टर 28 या घरांचं काम पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर बामणडोंगरीमधील जे लोकेशन होते तिथे सुद्धा फॅमिली राहायला आलेल्या आहेत. उर्वरित घरांची लॉटरी निघालेली, तिथे सुद्धा घरं रेडी आहेत. काही घरे ही अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. तर आता बघा, सिडकोचं कसं असते बघा, मागील 5 ते 6 वर्षाचा आपल्याला आलेला अनुभव. सिडकोमध्ये तुम्ही फॉर्म भरलं, तुम्ही घराचे इन्स्टॉलमेंटचं पूर्ण पेमेंट केलं, तर तुम्हाला घरं रेडी असेल, तर तुम्हाला ताबडतोब स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचं पेमेंट करून तुम्हाला सिडकोमध्ये ॲग्रीमेंटसाठी बोलवण्यात येत असते. म्हणजे जेव्हा तुमचं घराचा ॲग्रीमेंट होतो, त्यानंतर तुम्हाला महानगरपालिकेच्या आतमध्ये तुम्हाला जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि ज्या लोकेशनला घर आहे, म्हणजे वेगवेगळ्या लोकेशनची 16 ते 17 लोकेशनची घरं होती. तिथे जाऊन तुम्हाला जे इथे घर लागलेलं आहे, त्या घराची चाबी देण्यात येत असते. ही प्रोसेस ही मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा होती. मागील 3 ते 4 वर्षांमध्ये जी लॉटरी निघालेली आहे ती. पण आता असं कसं, आता काय झालेलं आहे, घरं रेडी आहेत. काहींनी पूर्ण पेमेंट केलेले आहेत, काहींनी इन्स्टॉलमेंटचं पेमेंट केलेलं आहे. ज्यांनी पूर्ण पेमेंट केलेले आहेत त्यांना सिडकोकडून तुम्हाला सांगण्यात येईल, म्हणजे तुम्हाला तिथे बोलवण्यात येतील, की तुम्हाला ही सर्व माहिती म्हणजे तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. अपॉइंटमेंट सुद्धा तुम्ही तुमच्या सिडको होम साइटवरती मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केलेले आहेत, तिथे लॉग इन केल्यानंतरच तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंट येईल आणि तिथे तुम्हाला तो स्लॉट सुद्धा येईल, की कोणत्या स्लॉटमध्ये तुम्हाला जायचं आहे. आपण सिडकोच्या हेल्पलाईनला सुद्धा फोन केला, तिथे सुद्धा ते सांगण्यात येत आहे, की ही प्रोसेस सुरू आहे. म्हणजे प्रत्येकांना वेगवेगळी माहिती देण्यात येते. माझ्यापर्यंत ज्यांनी कॉल केलेले आहेत, मेसेज केलेले आहेत, त्यांनी सुद्धा हीच माहिती दिलेली आहे, की सर आम्हाला घराचा ईएमआय सुरू आहे. घरं तर रेडी आहेत, पण आम्हाला घराचा चाबी कधी मिळणार आहे? तर बघा, जिथे घरं रेडी आहेत, तिथे ते चाबी तुम्हाला ताबडतोब जेव्हा सिडकोकडून आपल्याला बोलवण्यात येईल, म्हणजे अपॉइंटमेंट तुम्हाला ऑनलाईन घेतल्यानंतर जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत त्यावेळेस तेच डॉक्युमेंट तुम्हाला तिथे घेऊन जावे लागतात. आताचे तुम्हाला करंटली डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड केलेले माफ करा, जे तुम्ही आता तुमच्याकडे असतील तर ते चालणार नाही. जे अपलोड केलेले आहेत तेच डॉक्युमेंट तुम्हाला तिथे घेऊन सिडकोच्या ऑफिसमध्ये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरून ॲग्रीमेंटला जावे लागत असतात. काही घरं आता अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. खूप साऱ्या लोकांच्या अशा समस्या आहेत, की सर जर त्या प्रोजेक्टला 15 ते 16 इमारती आहेत आणि काही इमारतींचं काम पूर्ण झालेलं आहे. बघा, समजा आय थिंक आपण तळोजा सेक्टर 39च्या प्रोजेक्टची जर माहिती घेतली, तर इथे काही इमारतीला कलरचं काम सुरू आहे, काही इमारतींना फिनिशिंगचं काम झालेलं आहे आणि काही इमारती पूर्ण झालेल्या आहेत. तर ज्या इमारती झालेल्या आहेत, त्या इमारतींना आपल्याला जर पेमेंट केलेलं असेल, तर त्या घरांचा आपल्याला चाबी मिळणार का? तर बघा, असं कधी झालेलं नाही आणि असं कधी होत नाही. जेव्हा जो प्रोजेक्ट असतो, प्रायव्हेट प्रोजेक्ट असो की गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट असो, माझ्यापर्यंत आतापर्यंत आलेला अनुभव, जे आपण जे मागच्या 6 ते 7 वर्षापासून आपण फॉलोअप घेत आहे. जेव्हा जो प्रोजेक्ट ज्या लोकेशनमध्ये जेवढ्या इमारती असतात, तेवढ्या इमारती पूर्ण झाल्यानंतर पूर्ण अमेनिटीज जे गार्डन जे काही असेल, रोड, रस्ते, पूर्ण घरांचं काम झाल्यानंतर त्या घरांना ओसी येत असते. ओसी ऑक्युपेशन सर्टिफिकेट, म्हणजे हे घरं पूर्ण रेडी आहेत. ही ओसी आपल्याला ज्या महानगरपालिकेच्या अंडरमध्ये ही घरं बांधल्या जातात, ही त्यांच्याकडून ओसी येत असते आणि ओसी आल्यानंतर मग घरांचं हे
तुम्हाला पोझिशनची सुरुवात होत असते. तर हे जे तुमच्या मनामध्ये जे डाऊट आहेत, हे डाऊट आता क्लिअर झालेले असतील, असे मला सांगता येते. जर आणखी तुमच्या मनामध्ये जर या लॉटरीबद्दल काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू तसा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.